name of Jesus. Father, we confess in the name of Jesus. परमेश्वरा मी तुझ्या नावाचा धावा करतो. There is no one like you, Father. तुझ्यासारखं कोणीच नाही आहे पिता. Oh, thank you, Lord. You are holy. तू पवित्र परमेश्वर आहे. You are Almighty God. तू सर्वशक्तिशाली परमेश्वर आहे. And more than anything, you are our Father. आणि सर्वात पहिलं म्हणजे की तू आमचा पिता आहे. Thank you, Father, for this wonderful time of your presence this evening. या संधीसाठी आम्ही तुझं धन्यवाद करतो पिता. Touch your people with your power. तुझ्या लोकांना तुझ्या सामर्थ्याने स्पर्श कर. Touch your people with your love this evening. तुझ्या प्रेमाने यांना तू स्पर्श करते. Thank you, Lord, that every emptiness be filled with the power of the Holy Spirit this evening. आम्ही सर्व रिकामेपणाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरून काढतो. We thank you and we bless your name. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो देवा. Lord, speak to us this evening. देवा तू आज संध्याकाळी आमच्याशी बोल. हम सब अभी प्रार्थना करेंगे, हम सब प्रार्थना करेंगे. परमेश्वर मेरे साथ बात कीजिए. I want to tell you, you are not here to listen a voice of a man. मला तुम्हाला एक सांगू द्या की तुम्ही इथं कोणत्या मनुष्याचा आवाज ऐकण्यासाठी नाही बसले. But you are here to listen the voice of the Lord who created the heavens and the earth. पण तुम्ही इथं आले आहात त्या देवाचा आवाज ऐकण्यासाठी ज्यांनी जग निर्माण केलेलं आहे. His word carries the power of His almighty power. His word carries His almighty power. त्याचे जे शब्द आहेत ते सर्व सामर्थ्य घेऊन चालतात. Amen. Today, Lord, I speak that your word touch each and everyone's heart in Jesus' name. परमेश्वरा आज तू सामर्थ्य हरेकाच्या हृदयाला स्पर्श करते येशूच्या नावाने. In Jesus' name, येशूच्या we नावाने offer this worship. ही आराधना आम्ही तुला समर्पित Amen. करतो. Amen. Hallelujah. 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 Are you all joyful this evening? आपण सर्व आनंदी आहात आजच्या संध्याकाळी. You know why I ask this every time? आणि मी हे नेहमी का विचारतो माहिती आहे का? There is no one in the presence of God. There is no one असं कोणीच नाहीये जे देवाच्या who उपस्थितीमध्ये can आहे. be in the presence of God जो देवाच्या उपस्थितीमध्ये आहे and miss to receive the oil of joy in their lives. आणि जो जे तेल आहे आनंदाचं ते त्याला मिळत नाही. Amen. मतलब कोई मिस नहीं कर सकते वो चीज. म्हणजे की तुम्ही समजा देवाच्या उपस्थितीमध्ये आहे तर तुम्हाला ते तेल मिळेलच. Which means if you are in the presence of God म्हणजे की समजा तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये and if आहे you are in the presence of the Holy Spirit, आणि समजा तुम्ही पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये the आहे. Lord fills you with joy. देव तुम्हाला आनंदाने भरून काढतो. Amen. You are filled with joy this evening. तुम्ही सर्व आज त्या आनंदाने भरून निघालेले आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. सबसे बेस्ट hallelujah. You know what is meant by hallelujah? तुम्हाला माहिती आहे का हालेलुयाचा अर्थ काय आहे? शायद बहुत समय हमको मीनिंग नहीं पता है क्या. Hallelujah means praise to the highest Lord. हालेलुया म्हणजेच की त्या सर्वसामान्य देवाची आपण स्तुती करतो. That is what mean by hallelujah. आणि हालेलुयाचा असा अर्थ आहे. So हम कितने बार हालेलुया बोलते हैं, हम परमेश्वर को बोलते हैं कि आप सर्वशक्तिमान हैं और आपको हर स्तुति आराधना आपको पहुंचने वाले हैं. Amen. Belongs to you, Lord. आणि आपण जितक्या वेळा हालेलुया म्हणतो आपण देवाला म्हणत असतो की देवा जे आमची सर्व स्तुती आराधना आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचते. कितने लोग जिंदा व हालेलुया बोलने के लिए तैयार है. लिविंग हालेलुया, मरने वाला हालेलुया नहीं, जिंदा हालेलुया. Amen. कितने लोग तैयार हैं? So let us do it one time with best hallelujah from us. Amen. So 1, 2, 3. Hallelujah. Amen. Praise the Lord. Before going to the word, शब्दाकडे जाण्याच्या अगोदर I want to speak something prophetical over your lives. मला एक भविष्यवाणी करायची आहे तुमच्या आयुष्यात. As we are worshiping, जसं आपण आराधना करत आहे God gave me the word which is in Psalms 45:7. देवपानी मला एक वचन दिलं जे की स्तोत्रसंहिता Yes, 45:7. 45:7 Can someone read in Marathi, please? 7. Yes. Psalms 45:7. स्तोत्रसंहिता 45:7. तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्काळीचा अभिमान केला. जास्त देवाने तुझ्या देवाने आरशाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यापेक्षा अधिक अभिषेक केला.
the word of God says, इथं देवाचं वचन असं सांगतं, the Lord, God, your God, परमेश्वर has anointed you परमेश्वराने तुम्हाला with the अभिषेक oil केलेला आहे. of joy and gladness. परमेश्वराने तुम्हाला त्या आनंदाच्या तेलाने अभिषेक केलेला आहे. Today I want to prophetically speak over all your lives, आणि आज मला भविष्यवाणी करायची आहे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात, over your families. तुमच्या परिवारांवर. From today, आजपासून you are entering into a season of joy and gladness in your life. तुम्ही सर्व आनंद आणि सुख समृद्धीच्या आयुष्यामध्ये प्रवेश करत आहात. हमारा जीवन का रोना धोना बंद होने वाला है, परमेश्वर का आनंद में हम भरने वाले हैं. Amen. God is going to fill us with the joy and gladness. देव आपल्याला भरून काढणार आहे त्याच्या आनंदाने. You know, in here it says, तुम्हाला माहिती आहे का इथं असं म्हटलेलं here it says, आहे, He anoints us with the oil of joy. इथं असं म्हटलेलं आहे की तो त्या आनंदाच्या तेलाने आपला अभिषेक करतो. You know what is anointing? तुम्हाला अभिषेक म्हणजे माहिती आहे, Anointing represents authority. जो अभिषेक आहे तो अधिकाराला रिप्रेझेंट करतो. That means when in those days म्हणजेच की त्या दिवसांमध्ये there were kings राजे होते and the kings were anointed with the oil. आणि ते राजांचा जो आहे अभिषेक केला जायचा तेलाने. So the prophet takes out the oil. Prophet takes out the oil जो देवाचा व्यक्ती होता तो ते तेल घ्यायचा and he anoints the king from the head to आणि the toe. तो त्या राजावर ते ऑइल असं ओतत होता आणि तो डोक्यापासून तर पायापर्यंत त्याचा अभिषेक You करत. know, it is such a way. आणि माहिती का ते असं It असायचं is not just a drop that is fallen on his body. आणि ते काही थेंब नव्हतं होतं जे त्याच्या डोक्यावर पडत The होतं. oil overflows such a way it drips down from the body. ते ऑइल असं ते जे तेल होतं ते असं वाहत होतं की ते वरून खालपर्यंत पूर्ण बॉडीपर्यंत. सोचो हम शावर करने के बाद पानी कैसे हमारा बॉडी से ऐसे गिरता है ना. आपण जेव्हा आंघोळ करतो तर शावर कसं आपल्या पूर्ण अंगावर असं पडतं. Same way those days the oil is they overfill the oil when they are anointing someone. They fill the person with the oil. आणि त्याच प्रकारे जे जुन्या काळामध्ये समजा कोणाला अभिषेक करायचा असला तर ते असं तेल होतं होते जे ते तेलाने ते पूर्ण भरून जातं. You know what that means? आणि तुम्हाला माहिती आहे का त्याचा अर्थ काय That आहे? means in whatever thing you are anointed for, in whatever thing you are anointed for, आणि त्याचा अर्थ की ज्या काही गोष्टीसाठी तुमचा अभिषेक केला जातो that anointing not just gonna stay for some season, but it will stay forever and it drips down from you. आणि तो जो अभिषेक आहे तो काही काळापुरता नाही तर तो नेहमीसाठी तुमच्या सोबत राहणार आहे. तो तुमच्या अंगातून पडत राहणार It will start to overflow from you. आणि तो तुमच्या आत्म्यातून वाहायला And चालू. here the word of God says, आणि इथं देवाचं वचन असं He सांगतं anoints us with joy and gladness, आणि असं देवाचं वचन सांगतं की तो आपला अभिषेक करतो आनंदाने. with the oil of joy and gladness. आनंद आणि हर्षाच्या तेलाने तो आपला अभिषेक Which करतो. means from today, ज्याचा अर्थ the आजपासून joy and gladness जो आनंद आणि हर्ष आहे not just gonna fill your life, तो फक्त तुमचं आयुष्य नाही भरून but काढणार, it's gonna overflow from you. पण तो तुमच्या अंगातून वाहणार आहे. Which means your family members, म्हणजेच की तुमचे जे परिवारचे your सदस्य आहेत, neighbors, तुमचे जे शेजारचे your लोक friends, आहेत, तुमचे जे मित्रमैत्रिणी your आहेत, colleagues तुमचे जे सोबत काम करणारे will लोक आहेत, experience joy through your life. ते तुमच्या आयुष्याच्या द्वारे आनंद आणि हर्ष बघतील. हम आप ऐसे देख रहे कि वो पास्टर कैसे हो सकता है. आणि आपल्याला असं वाटत असेल की असं कसं होऊ शकतं वो पास्टर? हमारे द्वारा नहीं, हमको अभिषेक किया ना परमेश्वर के द्वारा होता है. आणि Amen. आपल्याद्वारे नाही तर आपल्याला ज्या परमेश्वराने अभिषेक केलाय त्याच्याद्वारे. You know, when God anoints someone, तुम्हाला माहिती आहे का जेव्हा देव कोणाचा अभिषेक करतो, you know what God is interpreting through that anointing. तुम्हाला माहिती आहे का देव त्या अभिषेकाद्वारे काय सांगत When असतो? someone is anointed, जेव्हा कोणाचा अभिषेक होतो God is sending him a message. देव त्याला एक संदेश पाठवत असतो. And the message is this: आणि तो संदेश असा आहे की henceforth, आतापासून you will never walk in your power, तू तुझ्या सामर्थ्यामध्ये नाही चालशील, but you will walk in my power. पण तू माझ्या सामर्थ्याने चालशील. From henceforth, आणि आतापासून you will not just experience your blessings, तू आता फक्त तुझे आशीर्वाद नाही भोगशील, but you will experience my blessings. पण तू माझे आशीर्वाद भोगशील. Henceforth, आणि आतापासून you will not just experience the joy of your life, तू फक्त तुझ्या आयुष्याचा आनंद
but you will experience the joy of the kingdom of God. पण तू देवाच्या त्या राज्याचं जे आनंद आहे ते उपभोगशील. Anointing means God is telling you, now I'm going to take over you. आणि अभिषेकाचा अर्थ असा आहे की आता देव तुम्हाला म्हणते की आता मी तुझा ताबा घेतो. आज से आपका जीवन को परमेश्वर टेक ओवर करने वाला है. आजपासून तुमच्या आयुष्याचा ताबा देवाने घेतलेला आहे. Amen. Hallelujah. And if He takes over, आणि समजा तो ताबा I tell घेतो. you, you are in the hands of the Most High Lord. मला तुम्हाला सांगू द्या की तुम्ही सर्व सामर्थ्याच्या हातामध्ये आहे. Because He is King of Kings and the Lord of the कारण Lords. की तो राजांचा राजा आणि देवांचा देव आहे. Amen. Hallelujah. Hallelujah. Today I want to preach one of my favorite topics. आणि आज मला माझा सर्वात आवडता विषय संदेश द्यायचा I आहे. tell you, today's word will bring miracles in your life. आणि मला तुम्हाला सांगू द्या की आजचं वचन जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार आणणार आहे. Today's word will bring miracle in reality in your lives. आणि आजचं जे वचन आहे ते खरोखर मध्ये तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार आणणार कितने आहे. लोग को चमत्कार को अनुभव करना है. किती लोकांना तो चमत्कार बघायचा आहे तुमच्या सिर्फ आयुष्यात. सुनना नहीं, सिर्फ बात करना नहीं, अनुभव करना है. फक्त बोलायचं नाही आणि ऐकायचं नाही तर अनुभव करायचा. Hallelujah. That is the promise of this word of God. आणि हे त्या वचनाचं जे प्रॉमिस आहे ते आहे. हमको सिर्फ चमत्कार को सुनने के लिए नहीं बुलाया, सिर्फ बात करने के लिए नहीं बुलाया, वो चीज को अनुभव करने के लिए यीशु मसीह बुलाया है. आमेन. आपल्याला देवाने फक्त ते ऐकायला आणि बोलायला नाही तर ते अनुभव करायला Come बोलवलं. on, tell to your neighbor, आणि आपण आपल्या शेजाऱ्याला सांगूया you are a child of God. तुम्ही देवाची लेकरू आहात. Come on, tell smiling. सांगा आपल्या शेजारच्याला. कोई कोई ऐसे बोल रहे कि तुम परमेश्वर का नो आनंद में जॉयफुली तुम्ही आनंदाने एकामेकांना असं म्हणा की तुम्ही देवाची लेकरं आहात. टेल दैट यू आर अ चाइल्ड ऑफ गॉड. त्यांना सांगा की तू देवाचा लेकरू आहे. You are not an ordinary तू person. कोणतं साधारण मनुष्य नाही You आहे. are a children of Most High God. तू Amen. सर्वसामर्थ्य परमेश्वराचा लेकरू आहे. So today's word is going to change our lives. तर आजचं जे वचन आहे ते आपलं आयुष्य बदलणार आहे. So I want you all to go to the Gospel of John. आणि मला आपण सर्व योहानाच्या पुस्तकामध्ये जाऊया. Yeah, the Gospel of John. योहाना का सुसमाचार. The Gospel of John, योहानच्या पुस्तकामध्ये जाऊया आपण. chapter 5, 5वा अध्याय verse from 1 to 15. We're going to आणि read. 1 ते 15 वचन आपण वाचूया. We're going to go from verse to verse. आपण वचनामध्ये जाऊया. Yes. हम एक शॉट में पूरा नहीं पढ़ने वाले हैं. हम एक एक वचन में हम परमेश्वर हमारे साथ बात करने वाले आणि हैं. आपण Okay? एक एक करून ते वचन वाचूया. Are you ready, everyone? आणि सब आपण तैयार सर्व तयार आहात हैं? का? योहाना का पुस्तक 5th chapter from verse 1 to 15. योहान 5वा अध्याय 1 ते 15 वचन. Someone read with a very loud voice. Someone from verse to verse. हम एक एक वचन में जाने वाले हैं. त्यानंतर यहूदाचा सण होता. Mhm. येशू यरूशलेम शहरास गेला. Yes, 1 minute. Here it says. तिथं असं म्हणतं की The verse start like this. वचन असं चालू होतं. And this, after this, आणि त्यानंतर there was a feast of Jews, and Jesus went to Jerusalem. आणि तिथं यहुदी लोकांचा सण होता आणि तिथे येशू ख्रिस्त गेला. It starts, the chapter starts with the atmosphere. It describes the atmosphere of the place. जे आपलं अध्याय चालू होतो तो एक वातावरण आपल्याला सांगतं. वो जगह का वातावरण, उसके ऊपर बात कर रहा है. It speaks about the situation there. आणि तिथल्या परिस्थितीच्या बद्दल आपल्याला इथं कळतं. It says there was a feast. आणि इथं असं म्हणतं की तिथं एक सण होता. There was a feast right now. आणि तिथं एक सण चालू You know होता. what is feast? आणि तुम्हाला माहिती आहे का सणाचा काय अर्थ आहे? In our language, there was a festival happening. आणि आपल्या भाषेमध्ये तिथं एक सण मनवण्यात There आला. was a celebration happening. आणि तिथं उत्साह मनवण्यात A येतो. great celebration आणि happening. एक महान उत्साह तिथं मनवण्यात येतो. And that's what the situation, that is the atmosphere of the place. आणि त्या जागेचं असं वातावरण होतं. Means Jerusalem was filled with the atmosphere of celebration. आणि म्हणजेच की येरुशलेम जे आहे तिथं सर्वीकडे सणावाराच्या वातावरणाने ते भरलेलं आहे. Every nook and corner, हर एक गल्ली आणि नुक्कड you can sense the energy of celebration. आणि तिथं तुम्हाला त्या सणाची जी उत्साह आहे तो
पाहायला भेटत होता. People were filled with the heart of celebration. आणि लोकांचे जे हृदय आहे ते त्या सणाने भरलेले होते. And that is what it starts with. That is the word of God is initially speaking about the atmosphere, the situation of the place. आणि तेच की देवाचं जे वचन आहे ते त्या वातावरणाबद्दल, सणाच्या वातावरणाबद्दल आपल्याला सांगत आहे. Oh, the whole city was filled with the feast, with celebration. जे पूर्ण शहर होतं ते त्या सणाच्या वातावरणाने भरलेलं होतं. And Jesus आणि येशू ख्रिस्त went into that city, आणि येशू त्या शहरामध्ये गेला, into the celebration. त्या सणामध्ये गेला. It says Jesus came into Jerusalem during that feast of the आणि Jews. वचन असं सांगतं की येशू ख्रिस्त त्या सणाच्या शहर म्हणजे सण चालू असलेल्या शहरामध्ये प्रवेश केला. Can you imagine तुम्ही विचार करू शकता का? when you are entering a city, तुम्ही जेव्हा एक शहरामध्ये प्रवेश करत आहात, even before entering a city, आणि प्रवेश करण्याच्या आधी from a certain distance, आणि थोड्याशा दुरीवरूनच you can hear and experience the energy of celebration. आणि तुम्ही थोड्याशा दूरूनच ते जे सणाचा जो उत्साह आहे तो बघू शकत. Can you imagine? बघू शकता. Today we can hear many where people are playing dholak or all the drums and आजच्या whatever. टाइममध्ये आपल्याला दिसत असेल की बहुतेक लोक ते ढोलकी वगैरे वाजवून राहिले. हम पुणे से बाहर से हमको सुन सकते हैं आणि ना, आपण outer से, आणि from outer आपण place. पुण्याच्या बाहेरून सुद्धा ते ढोलचा आवाज ऐकू You can शकतो. see every corner of the city filled with celebration. आणि तुम्ही बघू शकता की जे शहराचा प्रत्येक कोपरा आहे तो ते सणांनी भरलेला आहे. Irrespective of whether that celebration is correct or not, आणि भले ते सेलिब्रेशन जे आहे ते बरोबर आहे असो किंवा चूक असो, it is true हे सत्य आहे that the city is filled with the energy of celebration, right? की हे जे शहर आहे ते त्या सणाच्या उत्साहाने भरलेलं आहे. सच है कि नहीं? खरं आहे की नाही? सुबह से रात तक you can hear it. सकाळपासून रात्रपर्यंत आपण त्या ढोलचा आवाज I tell ऐकू you, that is the same situation in Jerusalem now. आणि अशीच परिस्थिती येरुशलेमेत सुद्धा होती. People are filled with celebration mode. आणि लोक जे आहे त्या उत्साहाने भरलेले होते. And the word of God says, आणि देवाचं वचन असं सांगतं, Jesus was walking into that city. आणि येशू ख्रिस्त अशा त्या शहरामध्ये चालत होता. And whenever, आणि जेव्हा केव्हा if you are entering a place of celebration, तुम्ही एका सणावाराच्या जागेमध्ये प्रवेश करता, means if I entering a place of celebration, आणि समजा मी कोणत्या सणावाराच्या जागेमध्ये प्रवेश we करतो, all love to mix up with the mood of celebration. आणि आपल्याला आवडतं की आपण सुद्धा त्यांना जाऊन त्यांच्यासोबत तो सण मनवावा. Correct? बरोबर आहे सही की? है ना? सोचो कोई आ रहा है पूना के अंदर एक सेलिब्रेशन को एक्सपीरियंस करने के लिए. आणि विचार करा की कोणीतरी बाहेरून पुण्यामध्ये येत आहे तो सण आपल्यासोबत मनवण्यासाठी. Do you think he will go to a jail to celebrate it? आणि तुम्हाला वाटतं का की तो जेलमध्ये जाऊन तो सण मनवेल, Do you think they go to a hospital to celebrate it? किंवा ते कोणत्या दवाखान्यात जाऊन तो सण सेलिब्रेट करणार? Where they go? आणि ते कुठे जातात? If you want to enjoy the energy of celebration, समजा तुम्हाला तो उत्साह उपभोगायचा आहे, people go to a place where there is celebration happening. लोक अशा जागेवर जातात जिथं तो सण मनवले जातात. But now let's go to the verse 2, please. आणि आता आपण वचनाकडे जाऊया. येरुशलेम शहरात मेंढी दरवाजाजवळ अहा. एक जय आहे. अहा. त्याला इब्री भाषेत बेतसदा म्हणतात. Oh, here now it says, आणि इथं आता असं म्हणतं की the whole city was filled with the feast, आणि जे पूर्ण शहर आहे ते त्या सणाने भरलेलं filled होतं with the energy of celebration. आणि त्या उत्साहाने भरलेलं होतं. But in that Jerusalem, आणि त्याच येरुशलेमेमध्ये in that city of celebration, आणि त्या सणाच्या शहरामध्ये there was a place. ती एक जागा अशी होती It was a pool. आणि तिथे एक तळ होतं. And in Hebrew, आणि हिब्रूमध्ये it is called Bethsaida. बेतसेदा असं हिब्रूमध्ये म्हणण्यात येतं. You know what it speaks about? आणि तुम्हाला माहिती आहे का ते कशाबद्दल सांगतं? It speaks about in the mid of celebrations. आणि ते असं सांगतं की त्या सणावाराच्या मधामध्ये, Listen to this carefully. आणि हे तुम्ही नीट ऐका, In the mid of all celebrations, त्या सणावाराच्या मधामध्ये in the mid of the whole energy of आणि celebration, त्या उत्साहाच्या मधात when people are enjoying the moment of celebration, जेव्हा सर्व लोक जे आहे एन्जॉय करत आहे तो क्षण, it speaks about a place इथे एका जागेबद्दल बोलण्यात आलेलं आहे. where that place
जिथे ती जागा was not a place of celebration. ती जागा काही सण मनवण्याची जागा नव्हती That place was not filled with the people who want to celebrate. आणि ती अशा लोकांनी भरलेली जागा नव्हती ज्यांना तो उत्साह मनवायचा That place is not filled with the vibe of celebration. आणि तिथं काय उत्साही लोकांनी भरलेली ती जागा नव्हती You can ask me, Pastor, how you know that? आणि तुम्ही मला विचाराल की पास्टर तुम्हाला कसं माहिती Please read the verse 3 now. आणि आता आपण समोरचं वचन It's वाचूया. that verse 3 speaks about who are all in that place, in that pool. आणि जे तिसरं वचन आहे ते सांगतात की तिथं कोण कोण होतं Yes. त्याच्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, डोळे यांचा मोठा समुदाय पडलेला असेल. Oh, not a good people. आणि आपण इथं बघतो की काय चांगल्या लोकांनी ती जागा भरलेली नव्हती. That place was filled with people of blindness. ती जी जागा आहे ती अंधळ्या लोकांनी भरलेली It filled with the lame people. आणि जे लंगडे लोक आहेत त्यांनी भरलेली It होती. filled with the paralyzed people. आणि जे गुंगे बहिरे लोक आहेत त्यांनी भरलेली होती. And they are filled in the pool. आणि ते त्या तळ्याच्या जागेवर भरलेले होते. Can you imagine? आणि तुम्ही विचार करू सोचो शकता पूरा पूना में सेलिब्रेशन हो रहा है. विचार करा की पूर्ण पुण्याभरामध्ये जो सण आहे तो मनवले बट जातो. सारसबाग का पूल में पूरा लंगड़े अंधे सब भर के उधर बैठा है. पण सरसबागचं जे तळ आहे तिथं सर्व अंधळे आणि लंगडे लोक I hope you can understand the situation, आणि right? कदाचित तुम्हाला ही जी परिस्थिती आहे ती समजत असेल. बाहर बहुत डम डम डांसिंग सब हो रहा है. बाहेर सर्व ढोल वगैरे वाजवते लोक नाचत आहेत. People are celebrating there. लोक उत्साह मनवत आहेत. But in mid of that celebration in the city, आणि त्या उत्साहाने भरलेल्या शहराच्या मधोमधी in mid of that celebration, आणि त्या उत्साहामध्ये पण in mid of that, Bible speaks about a place, a pool, where it is filled with sick people, with less problem people, with problem filled people. आणि अशा उत्साहाच्या जागेवर सुद्धा बायबल आपल्याला अशा जागेबद्दल सांगतं जिथं हे जे आजारी लोक आहेत ते होते. And that place was called as Bethesda. आणि त्या जागेला बेथसेदा असं म्हणण्यात येतं. Why people were filled over there? आणि कशाला तिथं अशी सर्व लोक भरलेले होते? Why people, those blind, those lame, those paralyzed, why they were not mixed with the celebration? आणि हे जे लंगडे लुले आणि जे अंधळे आणि लोक होते त्या लोकांनी ती जागा का भरलेली होती? Why they didn't mix with the celebrating people? आणि ते लोक ते बाकीचे जे लोक सण मनवत होते त्या लोकांसोबत का बोलत नाही? Because in that pool, कारण की त्या तळ्यामध्ये something was happening. काहीतरी होत होतं. There was something happening. That's why all the sick people, all the weak people of the town were filled in that pool. आणि त्या तळ्यामध्ये असं काहीतरी होत होतं ज्याच्यामुळे जे सर्व लंगडे वगैरे जे लोक आहेत जे आजारी लोक आहेत ते तिथं येत होते. So someone please read the verse 4. Now we will understand what is happening in that pool. आणि आपण 4थं वचन वाचूया. Yes. कारण की देवदूत वेळोवेळी त्या तळ्यात उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. Now it says आणि आता वचन असं सांगतं की that pool is special ते जे तळ होतं ते खास होतं. because कारण की an angel of God देवाचं एक देवदूत will come and stir the water in that pool. आणि देवदूत येत होता आणि ते पाण्याला तो हलवत होता. He will come and stir the water. आणि तो येऊन त्या पाण्याला हलवायचा. And whomever jumped first while stirring, आणि ज्या व्यक्तीने पहिली उडी त्याच्यात मारली they received the healing. आणि त्यांना आरोग्य भेटत होतं. Only they can receive the healing. फक्त तोच व्यक्तीला आरोग्य भेटत होतं ज्याने सर्वात आधी त्या तळ्यामध्ये उडी मारली. Today at night, Holy Spirit wants to speak to you all. आणि आज पवित्र आत्म्याला तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. When your neighbors are celebrating, जेव्हा तुमचे शेजारचे लोक उत्साह मनवत आहेत, when your friends are celebrating their life, जेव्हा तुमचे सर्व मित्र-मैत्रीण त्यांचं आयुष्य मनवत आहेत, when your rest of the family members are celebrating, जेव्हा तुमच्या परिवाराचे बाकीचे सदस्य जे आहेत ते उत्साह करत आहेत, you might be in that situation, तुम्ही कदाचित त्या परिस्थितीमध्ये असाल. like that blind person, त्या अंधळ्या व्यक्तीसारखं, like that paralyzed person, तो लंगड्या व्यक्तीसारखं, like that lame person. त्या गुंग्या व्यक्तीसारखं, In the time of celebration, त्या उत्साहाच्या प्रसंगात सुद्धा you are reserved in one place. तुम्ही एका कोपऱ्यात बसलेले
दबलेले आहात. You are cornered in one place. तुम्ही एका कोपऱ्यात सरकलेले असता. You are suffering some problem. तुम्ही काही कठीणाईमधून जात असाल. Your heart is asking. तुमचं हृदय तुम्हाला विचारत असेल. Everyone celebrating. सर्वजण उत्साह करत आहेत. Everyone celebrating their life. सर्वजण आपलं आयुष्य जगत आहे. But why I couldn't celebrate? पण मी का तसं नाही करू शकत? When the city is filled with celebration. जेव्हा पूर्ण शहर त्या उत्साहाने भरलेलं आहे. Lord, why I couldn't celebrate? तेव्हा मी का ते उत्साह नाही मनवू शकत? Why I am filled with certain sickness? मी का या आजारपणाने भरलेलो आहे? Why certain problem has stopped me, has arrested me from the mood of celebration? हा जो त्रास आहे ह्याने मला कशाला वेगळं केलेलं आहे? Why? का? I tell you, that was a question in the minds of all the people who are sick over there. आणि तिथे जितके व्यक्ती आजारी होते त्या सर्वांच्या मनात हा प्रश्न होता. They were seeing whole city filled with feast. ते लोक बघत होते की पूर्ण शहर जे आहे ते सणाने भरलेलं आहे. They are seeing people with good health. ते पाहत आहे की लोक चांगले लोक ते बघत आहेत. They are eating. ते लोक खात They आहेत. are eating good food. ते लोक चांगलं जेवण They खात are आहेत. drinking and enjoying their time. ते लोक म्हणजे पिऊन वगैरे त्यांचा जो वेळ आहे Having good time with the family. आणि तो त्यांच्या परिवारासोबत चांगला They वेळ are enjoying their life. ते लोक त्यांचं आयुष्य एन्जॉय करत आहेत. But that few people पण हे जे काही लोक आहेत who are sick over there जे आजारी आहेत are questioning in their heart. ते स्वतःला एक प्रश्न विचारत आहेत. When everyone are enjoying, जेव्हा सर्व लोक एन्जॉय करत why आहेत my life is like this? पण माझं आयुष्य असं कशाला आहे? How many of you are here with that question? आणि इथं असे कोण लोक आहेत जे त्या प्रश्नांनी भरलेले हाथ आहेत? उठाने में कुछ प्रॉब्लम नहीं है, no हात problem. उचलण्यात काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. Might be that is a reality this evening. आणि कदाचित हे सत्य आहे. Might be that is a question ringing in your heart this आणि evening. कदाचित ते प्रश्न तुमच्या हृदयामध्ये उठत असेल. Like the question that was ringing in the ears of the sick people during that time. जसं हाच प्रश्न त्या आजारी लोकांच्या मनात येत होता त्यावेळी. Why, Lord? का देवा? Why I am filled with problems? मी या त्रासांनी का भरलेलो Why आहे? I am filled with a problem? का मीच या त्रासांनी भरलेलो I आहे? tell you, that might be the situation you are here in this hall. आणि मला तुम्हाला सांगू द्या कदाचित ही परिस्थिती तुमची आज असेल. And now, आणि आता here it speaks about a pool. आणि इथं त्या तळ्याबद्दल बोलल्या गेलेलं It आहे. speaks about a pool there, आणि इथं ते तळ्याबद्दल where the angel come and stir up the water. जिथं तो देवदूत येऊन ते पाणी हलवत होता. अच्छा चीज है ना? चांगली वस्तू It's आहे. a good thing, right? चांगली वस्तू But आहे. उधर एक problem है. पण तिथं एक प्रॉब्लेम होता कौन पहला जंप करता ना सिर्फ उसको मिलता है. की जो पहिली उडी घालत होता त्यालाच फक्त आरोग्य You know what मिळतं. that means? आणि तुम्हाला माहिती आहे का तिचा अर्थ काय आहे? Healing was like a lottery. आणि जे आरोग्य होतं ते एका लॉटरी सारखं होतं. तुमको लॉटरी मालूम है? लॉटरी. तुम्हाला लॉटरी माहिती आहे का? You know how a lottery works? आणि तुम्हाला माहिती आहे लॉटरी कशी काम करते? करोड़ लोग लॉटरी लेते हैं, करोडो लोक ती लॉटरी विकत but घेतात. सबको नहीं मिलता. पण सर्वांना ती लॉटरी न लागत. सिर्फ एक ही बंदे को मिलता है. फक्त एकच जणाला लॉटरी Same लागते. way, त्याच प्रकारे the whole sick people of Jerusalem are there in that pool. यरूशलेमेचे सर्व आजारी व्यक्ती तिथे उपस्थित But you know आहेत. what is the problem? पण तुम्हाला माहिती का इथं प्रॉब्लेम काय It is आहे? good that angel is coming and stirring the हे water. चांगलं आहे की देवदूत येऊन ते पाणी हलवत आहे. It is true that miracle really happened there. आणि हे खरं आहे की तिथे चमत्कार होत आहे. But the problem is, पण जो प्रॉब्लेम इथं असा आहे की miracle was not there for everyone. जो चमत्कार होता तो सर्वांसाठी नव्हता. Healing was not there for everyone. आरोग्य तिथे सर्वांसाठी नव्हतं. किसी को एक ही टाइम एक ही बार किसी को मिलता है. फक्त एकदाच कोणाला तरी ते भेटत होतं. It is very unassured. आणि ते It's an unassured thing. आणि त्याची काही खात्री नव्हती की तुम्हाला भेटेलच म्हणून. Yes. कितने लोग उधर आया ना, सबको भरोसा नहीं था कि मेरे को चंगाई मिल जाए. आणि याचा काही भरोसा नव्हता की तुम्हाला ते भेटेलच. क्योंकि पहला कौन जंप करता है सिर्फ उसको मिलता है. कारण की जो पहिली उडी घालेल त्यालाच भेटेल. Can you imagine the situation आणि there? तुम्ही विचार करू शकता का या परिस्थितीचा? How much uncertainty in the heart. आणि हृदयामध्ये किती एक प्रश्न उठत असतो. How much unassurity in the heart. आणि अभी शब्द उपयोग किया, वो क्या था? खात्री. आणि Yes. किती त्या लोकांच्या मनात I खात्री tell you, one day I will preach in Marathi.
You know, there is unassurity in their mind. आणि त्या लोकांच्या मनामध्ये खात्री नव्हती. And I tell you, आणि मला तुम्हाला सांगू द्या, today there are many of you here. आणि तुमच्यामधून आज बहुतेक अशी लोक You are in the presence of God, की तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, but you have an unassurity in your mind. पण तुमच्या मनामध्ये खात्री नाही आहे. You came with an unassurity. तुम्ही एका बिना खात्रीच्या मनाने आले. You came here thinking, Lord, will this happen to me or will I miss it? तुम्ही विचार करत असाल की देवा मला हे भेटेल की नाही भेटेल. I'm telling you, the Spirit of God is speaking to your life this evening. आणि मला तुम्हाला सांगू द्या की देवाचा आत्मा आज तुमच्या आयुष्याशी बोलत आहे. In mid of your problems, तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या मधात you are in the presence of God, तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात, yet your mind is thinking, तरी तुमचं डोकं असं विचार करत आहे, will I going to receive it? मला ते भेटणार आहे, Will I going to receive that miracle in my मला life? ते जे चमत्कार आहे ते भेटेल का, Will I going to receive it? मला तो चमत्कार भेटेल का. Or someone can receive it. कदाचित कोणाला तरी तो चमत्कार भेटेल. Might be you would have went to many churches. कदाचित तुम्ही खूप चर्चमध्ये गेले असता, Might be you would have went to many fellowships. आणि कदाचित तुम्ही खूप सहभागितांमध्ये गेले असता, Might be you would have went to the best doctor of this town. आणि कदाचित तुम्ही सर्वात उत्तम डॉक्टरकडे गेले असता, Might be you saw some people God cured from their problems. आणि कदाचित तुम्ही अशा लोकांशी भेटले असाल ज्यांना देवाने आरोग्य दिलेलं आहे. Might be you saw some people got healed in the church. कदाचित काही लोकांना चर्चमध्ये आरोग्य भेटलं असेल, But you are still carrying it. पण तुमच्यामध्ये आता पण ते प्रॉब्लेम आहे, And your mind is asking, आणि तुमचं डोकं असं विचार करत आहे am I going to receive it? की मला ते भेटणार आहे का? Am I going to receive it? आणि मला ते भेटणार आहे का? Because only one was receiving that time. आणि कारण की त्यावेळी फक्त एका जणाला ते And भेटलं, everyone's question in their mind, आणि सर्वांचा प्रश्न त्यांच्या मनामध्ये असं होता, वो एक व्यक्ति मैं होता है क्या नहीं? पता नहीं, उनको पता नहीं था. तो एक व्यक्ती मी असेल की नाही, कौन पूल के करीब में था, शायद उसको मिल सकता है. जो त्या तळ्याच्या सर्वात जवळ असेल कदाचित त्याला भेटेल, But पुल से बहुत दूर इसको नहीं मिलेगा. पण जो त्या तळ्याच्या दूर असेल त्याला ते नाही भेटेल. I tell you, that was the situation of every sick people during that time. आणि अशी परिस्थिती होती सर्व रोगी लोकांची त्यावेळी. The people who were so near to the pool, आणि जे लोक त्या तळ्याच्या जवळ the होते, people who could go near to the pool, आणि जे त्या तळ्याच्या जवळ जाऊ शकत होते, the people who could access that pool, आणि जे लोक त्या तळ्यामध्ये उडी घालू शकत होते, उनके अंदर थोड़ा भरोसा था कि हाँ मेरे पास चांस है पहला जंप करने के लिए. त्यांच्यामध्ये एक खात्री असेल कदाचित की माझ्याकडे एक मौका आहे उडी घालायची. But not everyone पण सर्वांकडे नाही, had that assurity. ती खात्री सर्वांकडे नव्हती. Today your mind might think this, कदाचित आज तुमचं जे मन आहे ते असं विचार करत and your mind is thinking it, आणि कदाचित तुमचं मन असं विचार that करत I am so far from the miracle. की मी त्या चमत्कारापासून खूप दूर आहे. मेरा जीवन चमत्कार से बहुत दूर है, माझं जे आयुष्य आहे ते चमत्कारापासून खूप दूर वो आहे, नहीं मिलेगा मला कदाचित नाही भेटेल, क्योंकि बहुत दूर में. कारण की मी खूप दूर आहे. I tell you, that is what your heart and your mind was speaking all these days. आणि मला तुम्हाला सांगू द्या की हे असं तुमचं मन इतके दिवसांपासून बोलत होतं. And now fifth verse. आणि आता आपण पाचवं Fifth verse speak वचन about someone आणि पाचवं वचन एका अशा व्यक्तीबद्दल सांगतो among those sick people. की जे आजारी लोक होते, And he is the worstly affected. He is the most affected person. आणि इथं त्या सर्व आजारांपैकी हा जो आहे हा सर्वात जास्त आजारी होता. Chalo, please read fifth verse. तेथे 38 वर्षापासून आजारी असणारा कोणी एक मनुष्य होता. Yes, 1 minute. Here it says, आणि इथं असं सांगतं की there was someone एक व्यक्ती होता among that crowd त्या गर्दीमध्ये who had problem for 38 years. ज्याला 38 वर्षापासून त्रास होता. I believe माझा विश्वास आहे probably from the birth he had the problem. कदाचित त्याला जन्मापासून तो त्रास असेल. From the birth he was carrying that problem. कदाचित तो जन्मापासून ती जे त्रास आहे तो घेऊन चालू Can you imagine how worse that can be? आणि तुम्ही विचार करू शकता की हे किती खराब असेल. हमको कभी-कभी एक मंथ प्रॉब्लम को हैंडल करने के लिए मुश्किल हो रहा है ना? आपल्याला कधी कधी एक महिना पण त्रास झाला तर आपल्याला मुश्किल होऊन जाते.
Can you imagine someone handling a problem for 38 years? तुम्ही विचार करू शकता का की कोणीतरी तिथं 38 वर्षापासून तो त्रास घेऊन चालला He होता. was there तो तिथं होता. expecting a miracle जो एक चमत्काराच्यासाठी उभी जाऊन बसलेला for होता. 38 years. 38 वर्षांपासून. Yet तरी पण he knows त्याला माहिती होतं the miracle is so far. की ते जे चमत्कार आहे ते माझ्यापासून खूप दूर The आहे. miracle is so far from him. जो चमत्कार आहे तो माझ्यापासून खूप जास्त दूर But आहे. he is there for 38 years sitting for a miracle. पण तो तरी पण तिथं 38 वर्षांपासून बसलेला होता की मला आता चमत्कार भेटेल. So 6th verse, please. तर आपण 6वं वचन वाचू. येशूने त्यास पकडलेले आणि त्यास तसे करून आता बराच काळ लोटला आहे, परंतु त्यास म्हटले, तुला बरे होईल, मी तुझ्या आहे काय? Here now an amazing thing started to happen. आणि आता इथे खूप अद्भुत गोष्ट चालू झालेली That आहे. Jesus, येशू ख्रिस्त who was in Jerusalem, जो यरुशलेममध्ये होता was not in the group of celebration. तो ते सण मनवणाऱ्या गर्दीमध्ये नव्हता. You see politicians? तुम्ही आपले नेता बघता का? Politicians क्या करते हैं celebration time में? आणि पॉलिटिशियन्स काय करतात जेव्हा सण मनवले जातात? सीधा VIP entry में celebration के अंदर आते हैं. सरळ VIP एंट्री मध्ये येतात आणि त्या सणाच्या मध्ये लोगों के साथ नाच के सेलिब्रेट करते हैं. लोकांसोबत नाचून गाऊन ते उत्साह मनवतात. सेलिब्रेशन का सबसे बेस्ट खाना खा के जाते हैं. जो उत्साहाचं सर्वात चांगलं उत्तम जेवण आहे ते खातात आणि ते चालले जातात. Oh, what is the speciality of Jesus, you know? आणि देवाची काय खासियत आहे तुम्हाला When माहिती आहे का? Jesus entered Jerusalem, येशू ख्रिस्ताने जेव्हा यरुशलेममध्ये प्रवेश केला, where the city was filled with celebration, जे पूर्ण शहर आहे ते उत्साहाने I भरलेलं tell you, होतं. Jesus was not an ordinary person. येशू ख्रिस्त काही साधारण व्यक्ती नव्हता. This time, Jesus is well known in the whole Israel. आणि आता येशू ख्रिस्ताला इस्रायलमध्ये खूप लोक ओळखत होते. Why? Because Jesus is already performing miracles. का? कारण की येशू ख्रिस्त ऑलरेडी जे चमत्कार आहे ते दाखवत होता. Because he was already performing miracles, the word was spread over the Israel about this person called Jesus. आणि पूर्ण इस्रायलमध्ये लोक त्याला ओळखत होते कारण की तो ऑलरेडी चमत्कार करत होता. A VIP. तो एक खूप VIP व्यक्ती होता. But when he entered the city of celebration, पण जेव्हा त्याने त्या उत्साहाच्या शहरामध्ये प्रवेश केला, he didn't choose to go with the people who are celebrating. त्याने त्या उत्साह मनवणाऱ्या लोकांमध्ये जाणं नाही निवडलं. But when he entered the city of celebration, he went to the people who are weak and who are in need. पण त्याने जेव्हा त्या उत्साहाच्या प्रदेशात प्रवेश केला, तो त्या लोकांकडे नाही गेला जे उत्साह मनवतात, पण तो त्या लोकांकडे गेला जे आजारी होते. Today I want to introduce a Jesus to you. आज मला तुम्हाला एक येशू ख्रिस्त दाखवायचा आहे. Even though he is a VIP in this world, जरी का तो या जगामध्ये एक VIP व्यक्ती आहे, even though he is King of Kings and the Lord of Lords, जरी का तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे, he is not a God who go and enjoy with the celebration when there is a need. तो असा देव नाही आहे की जो जाऊन उत्साह मनवणार जेव्हा कोणीतरी एक व्यक्ती गरजेत आहे. किधर भरपूरी था उधर परमेश्वर नहीं गया, किधर कमजोरी था उधर परमेश्वर गया. आमेन. जिथं चांगल्या गोष्टी होत्या तिथं परमेश्वर नाही गेला, पण जिथं लोक कमजोर होते तिथं परमेश्वर गेला. आज शुभ संदेश है कि आपका परमेश्वर आपका कमजोरी देके आपके पास आने वाला है. आमेन. आजचा सुसमाचार असाच आहे की परमेश्वर तुमची कमजोरी बघून तुमच्या जवळ येणार आहे. ये शहर में कितना भरपूरी लोग रहने दे, आणि या जगामध्ये किती पण चांगले लोक राहू द्या, होना वाला रहने दे, हो रहने दे, होय होने दे, परमेश्वर आपके पास आने वाले हैं, क्योंकि किधर कमजोर है उधर परमेश्वर का इच्छा है आने के लिए. आमेन. या जगात किती पण श्रीमंत लोक असू द्या, पण परमेश्वर तरी पण त्याच लोकांकडे जाणार ज्यांना गरज आहे. The 6th verse starts like this. आणि 6वं वचन असं चालू होतं. Jesus saw that person येशूनी त्या व्यक्तीला बघितलं who was there for 38 years. जो तिकडं 38 वर्षांपासून होता. परमेश्वर का नजर उधर कितना अच्छा चीज चल रहा ना, उसके ऊपर नहीं गया. कोई कमजोर व्यक्ति का नाम, वो शहर में सबसे कमजोर व्यक्ति के ऊपर, मोस्ट वीकफुल पर्सन, God's eye went to that weak person. आणि देवाची नजर जी आहे ती श्रीमंत लोकांवर किंवा चांगल्या लोकांवर नाही पडली, पण त्याची नजर पडली की जो सर्वात कमजोर होता. हम ऐसे परमेश्वर को हम आराधना कर रहे हैं, ऐसे पिता हमारे पास है, वो हमारा कमजोर देके हमारे पास आता है. आणि आमेन. आपण एक
His eyes was not on the glorious things of Jerusalem, आणि त्याचे जे नेत्र होते ते त्या वैभवाकडे नव्हते येरुशलेमेच्या. but his eyes was on the weak one of Jerusalem. पण त्याचे जे नेत्र होते ते त्या सर्वात कमजोर व्यक्तीकडे होते, So जो येरुशलेम. now the Lord is entering the feast, आणि आता देव त्या सणामध्ये प्रवेश करत and he आहे. saw the one, his eyes fall on the one who's weak in the town. आणि त्याचे जे नेत्र आहेत ते त्या कमजोर व्यक्तीवर पडले. And now he is asking to that man. आणि आता तो त्या व्यक्तीला विचारत आहे. Jesus knew that येशूला माहिती होतं he had this condition for a long time. की त्याला एका खूप लंब्या काळापासून ती परिस्थिती होती. Are you worried? तुम्ही Are you worried? परेशान आहात का? Are you worried that why my prayers are not answered? तुम्हाला अशी काळजी आहे का की माझी प्रार्थना जे आहे त्याचं उत्तर का नाही भेटत? Many times are you worried that whether God knows your problem? कदाचित तुम्ही या चिंतेमध्ये आहात का की देवाला माझा प्रॉब्लेम हम बहुत बार बोलते हैं ना, परमेश्वर आपको मालूम है कि मेरा प्रॉब्लम क्या है? आपण बहुतेक वेळा असं म्हणतो की परमेश्वरा तुला माहिती पण आहे का माझा प्रॉब्लेम काय हाँ, आहे? मेरे को आपको ऐसे लग रहा है कि परमेश्वर देख रहे नहीं आपका प्रॉब्लम क्या है. आणि आपण बहुतेक वेळा असं म्हणतो की परमेश्वरा मला असं वाटत आहे की तुला दिसतच नाहीये माझं Many times we may feel that God is not understanding our problems. आणि खूप वेळा आपल्याला असं वाटतं की देव आपलं जे प्रॉब्लेम्स आहे त्याला समजून नाही घेत आहे. But please read 6th verse again. पण आपण एकदा 6वं वचन परत वाचूया. येशूने त्यास पडलेले पाहिले, तर त्यास तसे करून आता बराच काळ पडला आहे ओळखून त्यास म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? Here the word of God is saying, आणि इथं देवाचं वचन असं सांगत आहे. Jesus saw the person who was laying down there येशूने पाहिलं तो व्यक्ती जो तिथं पडलेला होता. because he knew कारण की त्याला माहिती his होतं condition was there for a long time. की एका लंब्या काळापासून त्याची ती परिस्थिती Which होती means असं. he knew the problem was there in that person for a long time. म्हणजे की येशूला माहिती होतं की त्या व्यक्तीकडे ते जे आजारपण आहे ते खूप लंब्या काळापासून आहे. Our Father is not a father who sleeps, but he knows your problem. He knows your problem more than what you can understand. आणि आपला पिता असा नाही आहे जो झोप काढतो. त्याला आपला प्रॉब्लेम माहिती आहे. तुम्ही स्वतःचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त पित्याला तुमचं That's why the word of God says the God of Israel he never sleeps nor he slumbers. म्हणून देवाचं वचन असं सांगतं की जो इस्रायलाचा देव आहे त्याला कधी झोप लागत नाही, त्याला कधी डुलकी सुद्धा लागत He नाही. never sleeps. तो कधी झोप नाही घेत. You might feel that God is sleeping in your problem. तुम्हाला असं वाटत असेल की देव कदाचित झोपलेला आहे तुमच्या प्रॉब्लेम. You might feel that God is not even seeing your problems. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की देव माझा प्रॉब्लेम बघत सुद्धा You नाही. might feel that God is not even hearing your prayers. आणि तुम्हाला असं वाटत असेल की देव कदाचित माझी प्रार्थना ऐकत But नाही. today I want to tell you we have a Jesus who knows our condition and he knows even the intensity of your problems. आणि आज मला तुम्हाला सांगू द्या की आपल्याकडे येशू ख्रिस्त आहे ज्याला तुमची परिस्थिती माहिती आहे. ती परिस्थिती किती गंभीर आहे ते सुद्धा त्याला माहिती आहे. You don't have a father who is just ignoring your problems. आणि तुमच्याकडे असा पिता नाही आहे जो तुमच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत आहे. You have a father who is there to cry with you in your आणि problems. तुमच्याकडे असा पिता आहे जो तुमच्यासोबत रडायला तयार आहे तुमच्या त्रासात. You have a father who can understand your eyes weeping up and your heart breaking down when you are facing the problem. आणि तुमच्याकडे असा पिता आहे जो तुम्हाला समजतो जेव्हा तुम्ही रडतात, तो तुम्हाला तुमच्या सोबत असतो जेव्हा तुम्ही ते प्रॉब्लेम्स फेस The करता. people in that area was just passing that person who was laying down. आणि जे लोक होते त्या एरिया त्या शहरामधले ते तिथून येणं जाणं करत होते त्या They would have saw that person, आणि ते कदाचित ते येणाऱ्या लोकांनी त्या व्यक्तीला बघितलं असेल. but nothing was running in their mind when they saw that person. पण त्यांच्या हृदयात काही होत नव्हतं जेव्हा ते लोक त्या व्यक्तीला बघत But होते. Jesus, when he saw, पण येशूने जेव्हा त्या व्यक्तीला बघितलं he knows त्याला माहिती होतं how long that problem was. की ते जे त्रास आहे तो किती वेळापासून होता. Today I want to tell you, Jesus know your problem very well. आणि मला आज तुम्हाला सांगू द्या की येशूला तुमचा जो त्रास आहे तो माहिती आहे. And now that Jesus is going next to the person who was laying down. आणि आता हा जो येशू ख्रिस्त आहे तो त्या व्यक्तीकडे जात आहे जो पडलेला होता. And you know what Jesus asked? आणि तुम्हाला माहिती आहे येशूने काय He विचारलं? asked, do you want to be made well? येशूने विचारलं की तुला बरे व्हायचे आहे का? Today, आज this moment,
आजच्या या The क्षणात Holy Spirit is here. पवित्र आत्मा इथे उपस्थित आहे. Jesus is asking the same question to you and me this evening. आणि आज येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला हा सारखा प्रश्न विचारत आहे. He is there and he is asking, तू इथं आहे आणि तो विचारत आहे. my son, my daughter, माझ्या मुला, माझ्या मुली, I know your condition for a long time. मला तुझी परिस्थिती माहिती आहे I know your problem for a long time. आणि मला बऱ्याच वेळापासून तुझी परिस्थिती Do माहिती you आहे. want to make well soon? आणि तुला बरे व्हायचे आहे का? Do you want to make well? तुला बरे व्हायचे आहे का? That is the question God is raising this evening. आणि आज परमेश्वर तुम्हाला प्रश्न विचारत आहे. Let's read it. That was the question Jesus asked to that person. आणि हा प्रश्न होता जो येशू ख्रिस्ताने विचारला. Let's see what was his answer. आणि आता आपण बघूया की Seventh त्या verse. व्यक्तीने काय उत्तर दिलं. 7th verse. त्या आजारी मनुष्याने हम्म. त्यास उत्तर दिले, हा. साहेब, पाणी हलवले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही. आणि मी जातो न जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उभो. Oh, the question was, आणि आता प्रश्न असा होता की do you want to make well? तुला बरं व्हायचं आहे का? वही सवाल था, राइट? उसको जवाब क्या होना चाहिए था? त्याचा जबाब काय असायला पाहिजे? हाँ, नहीं तो ना. हो नाही तर नाही. Correct? बरोबर आहे की नाही? He should have said either yes or he should have said either no. त्यांनी एक तर हो म्हणायला पाहिजे होतं किंवा नाही म्हणायला But पाहिजे. you know what was his answer? पण तुम्हाला माहिती आहे का त्यांनी काय उत्तर दिलं? He said this. त्यांनी असं म्हटलं की Whenever the pool is getting stirred by the angel, जेव्हा पण देवदूत येऊन तो ते तळ आहे त्याचं पाणी हलवतो, I try to wake up. मी उठायचा प्रयत्न करतो, I try to take a step. मी तिथं जायचा प्रयत्न करतो, But before I am jumping, someone takes it. पण मी उडी घालायच्या आधी कोणीतरी दुसरं तिथं उडी घालतो. You know what he's telling? आणि तुम्हाला माहिती आहे तिथं तो परमेश्वराला काय सांगत He आहे? is telling, I know the power of this place. आणि मला माहिती आहे की या जागेचं सामर्थ्य काय I आहे. know the healing happens over here. आणि मला माहिती आहे की इथं आरोग्य भेटतं लोकांना. But the problem is, पण माझा त्रास असा आहे I couldn't reach to the place of healing. आणि मी त्या जागेवर नाही पोहोचू शकत. I couldn't reach to the place of healing. आणि मी त्या आरोग्य भेटणाऱ्या जागेवर नाही पोहोचू शकत. Because before I am raising up, कारण की मी उठण्याच्या आधी when the angel is stirring the water, जेव्हा पण देवदूत ते पाणी हलवत आहे, someone take it दुसरं कोणीतरी तिथं उडी घालत and I आहे. get missed. आणि माझा जो मोका आहे तो सुटून जात आहे. You know what is the problem there? आणि तुम्हाला माहिती आहे का इथे काय प्रॉब्लेम आहे? The problem is this. आणि इथं प्रॉब्लेम असा आहे की He thought त्याला असं वाटलं miracle happens in a place त्याला असं वाटलं की जो चमत्कार आहे तो त्या जागेवर होतो and he couldn't attain that place. आणि तो त्या जागेपर्यंत पोहोचू नाही He शकत. couldn't reach that place. तो त्या जागेपर्यंत पोहोचू नाही शकत. But he forget to understand something. पण तो एक गोष्ट समजण्यासाठी चुकला. The one who asked that question ज्यांनी हा प्रश्न विचारला होता is not an ordinary person. तो एक साधारण व्यक्ती नव्हता. He is Jehovah Rapha, the Lord who heals. तो यहोवा राफा आहे, परमेश्वर जो बरे करतो. He is the healing himself. तो स्वतःहून आरोग्य आहे. वो खुद चमत्कार है यीशु मसीह. He is the miracle. तो स्वतः चमत्कार आहे. He is the healer. तो आरोग्य देणारा He आहे. is the healing. तो स्वतः आरोग्य आहे. Now he is telling to that healer आणि आता तो त्या आरोग्य देणाऱ्या व्यक्तीला म्हणत आहे that whenever I raise up, जेव्हा पण मी उठतो I try to reach the healing, मी त्या आरोग्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो, but I miss it. I miss to receive it. पण माझ्याकडून ते सुटून जातं. I tell you many times that is what we are answering to the Lord. आणि मला तुम्हाला सांगू द्या की बहुतेक वेळा असंच तुम्ही परमेश्वराला उत्तर देता. बहुत डॉक्टर के पास गया परमेश्वर. परमेश्वराने खूप डॉक्टरांकडे गेले. सबसे बेस्ट पुणे का डॉक्टर के पास गया. आणि मी पुण्यातल्या सर्व उत्तम डॉक्टरांकडे गेले. वो उनका दवा मेरे बॉडी में काम नहीं किया. आणि त्यांचं जे औषध आहे ते माझ्या शरीरामध्ये काम नाही केलं. I tried everything. मी सर्व प्रकारच्या गोष्टी प्रयत्न केला. 40 दिन फास्टिंग करके ट्राई किया. मी 40 दिवस उपवास सुद्धा केले. But I couldn't reach healing. पण मला आरोग्य नाही भेटलं. I tried every prayer possible. मी सर्व प्रार्थना जे शक्य होते ते ट्राय केले. हर अभिषेक व्यक्ति के पास मेरा सिर को दिखाया मैं आणि प्रार्थना के लिए. आणि मी सर्व अभिषेक लोकांकडे माझं डोकं दिलं प्रार्थना करण्यासाठी. But healing didn't happen. पण चमत्कार नाही भेटला. I couldn't reach the healing. मी त्या चमत्कारापर्यंत नाही पोहोचू शकले. Today I want to tell you something. आज मला तुम्हाला सांगायचं आहे Let your eyes wake up. तुमचे नेत्र उघडू द्या. Because the one who is asking this question is not just a man of God, he is God himself. आणि हा प्रश्न तुम्हाला आज जो विचारत आहे तो कोणी देवाचा व्यक्ती
well, जेव्हा येशू ख्रिस्ताने विचारलं की तुला बरं व्हायचं आहे instead का? of saying yes, हो म्हणण्याच्या ऐवजी he was saying my prayers, my fasting was not answered. तो असं म्हणत आहे की माझ्या प्रार्थना, माझ्या उपवासाचं उत्तर नाही देण्यात आलं. You know, when he said I couldn't reach the pool, जेव्हा त्यांनी असं म्हटलं की मी त्या तळ्यापर्यंत नाही जाऊ शकलो, it is like आप तुम चंगाई करने वाले क्या नहीं, मेरे को वो फर्क नहीं है, मेरे को पानी के पास नहीं जा पा रहे. तुम्हाला ह्याचा फरक नाही पडत आहे की तो समोरचा व्यक्ती तुम्हाला बरं करू शकतो की नाही. तुम्ही फक्त असं म्हणत आहे की मी त्या पाण्याकडे नाही जाऊ शकत. मैं उठ के कोशिश कर रहा हूँ, फिर भी मेरे को नहीं जा पा रहे उधर. मी उठून प्रयत्न करत आहे पण मी तिथे जाऊ नाही शकू राहिलो. वो उठना का एक्सपीरियंस है हमारा, कभी कभी हमारा प्रार्थना का एक्सपीरियंस. त्या उठण्याचा जो अनुभव आहे तो कधी कधी आपल्या प्रार्थनेचा अनुभव बहुत आहे. प्रार्थना कर चुका है, खूप प्रार्थना करून झालेला आहे. बहुत चर्च को जाके परमेश्वर के दास के पास हमारा दिखाए कि प्रार्थना करो. आणि आपण आपलं जे डोकं आहे ते खूप परमेश्वराच्या लोकांकडे दिलं की तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. बट चमत्कार बहुत दूर है मेरे जीवन में. पण चमत्कार खूप दूर आहे माझ्या आयुष्यापासून. But today I want to tell you something. पण मला आज तुम्हाला सांगू द्या एक गोष्ट. When miracle is so far, it is looking so far from you. जेव्हा हा चमत्कार तुमच्या आयुष्यापासून एवढा दूर वाटू Today लागला, there is someone who is coming next to you, आज तुमच्या जवळ कोणतरी येत आहे where he is the miracle himself. जिथं तो स्वतः चमत्कार आहे. आप इतने दिन चमत्कार दूर देखने का चीज आप अनुभव किया. आणि इतके दिवस तुम्हाला हा अनुभव आला की तो चमत्कार तुमच्या आयुष्यापासून दूर आहे. All these days you felt miracle is running away from you. आणि इतके दिवस तुम्हाला असं वाटलं की तो चमत्कार आहे तो माझ्याशी दूर पळत आहे. But you know who is there this evening in this hall? पण तुम्हाला माहिती आहे का आज इथे कोण उपस्थित आहे? His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. And as he is next to you, आणि आज तो तुमच्या शेजारी आहे. now miracle is not running far from you. Miracle has come to you this आणि evening. आता जो चमत्कार आहे तो तुमच्या दूर नाही पडत आहे तर तो स्वतः तुमच्या बाजूला इतना आलेला आहे. दिन चमत्कार दूर भाग के जा रहा है, बट आज परमेश्वर चमत्कार को आपके पास लेके आया. आमेन. हालेलुया. Today the miracle is next to you. आज मला तुम्हाला सांगू द्या जो चमत्कार आहे तो तुमच्या शेजारी आहे. क्योंकि आपका प्रार्थना के वजह से नहीं, कोई मनुष्य देवर मैं कुछ मैन ऑफ गॉड के वजह से नहीं, यीशु मसीह आपके पास आया है इवनिंग में. आमेन. तो चमत्कार तुमच्या जवळ आहे कोणत्या प्रार्थनेच्यामुळे नाही, कोणत्या देवाच्या व्यक्तीच्यामुळे नाही, पण येशू ख्रिस्त स्वतः तुमच्याकडे आले. Like that time, जसं त्यावेळी the miracle was next to him, चमत्कार त्याच्या शेजारी होता. not because he rose up from the bed, यासाठी नाही की तो बिछाण्यावरून उठला, because even before he is raising up, the miracle maker Jesus arrived the scene, arrived to that scene. कारण की तो त्याच्या खाट्यावरून उठायच्या आधी जो चमत्कार करणारा येशू ख्रिस्त आहे तो त्याच्या जवळ आला. तुम्हारा फास्टिंग शुरू करने के पहले परमेश्वर आपके पास आ गया. आणि तुम्ही उपवास चालू करण्याच्या आधीच परमेश्वर तुमच्याकडे आलेला आहे. तुम्हारा कोशिश शुरू करने के पहले यीशु मसीह आ गया उधर. आणि तुमचे प्रयत्न चालू करण्याच्या आधीच येशू ख्रिस्त क्योंकि तुमच्याजवळ तुम्हारा आला. प्रार्थना के बाद परमेश्वर चंगाई करना, God is not waiting for your prayers. देव तुमच्या प्रार्थनेचं वाट नाही पाहत आहे. God doesn't need your prayers to heal you. आणि देवाला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही आहे तुम्हाला बरं करण्याची. You know why? तुम्हाला माहिती का का? Jesus has taken all our sickness to the cross. कारण की येशू ख्रिस्ताने सर्व आजार त्या क्रूस खांबावर घेऊन घेतले. हमारा प्रार्थना सुन के परमेश्वर क्रूस में हमारा बीमार को नहीं उठाया. हम बिना प्रार्थना के पहले ही परमेश्वर हमारा क्रूस में हमारा चंगाई मिल गया उधर. आमेन. तुमची प्रार्थना ऐकून नाही देवाने त्या क्रूस खांबावर तुमचे आजार घेतले आहे. तुम्ही प्रार्थना करण्याच्या आधी त्याने तुमच्यासाठी ते सर्व आजार क्रूसावर घेतलेले आहेत. Before he is raising up, या तो उठण्याच्या आधी now the miracle is standing in front of him. तो जो चमत्कार आहे तो त्याच्या पुढे उभा आहे. And now the miracle maker is asking this आणि question. आता तो चमत्कार करणारा एक प्रश्न विचारत आहे. Do you want a miracle? आणि तुला बरं व्हायचं आहे But you का? know what he is saying? पण तुम्हाला माहित आहे तो काय म्हणत Oh, आहे? I couldn't raise up all these days. पण मी आतापर्यंत उठू नाही शकलो माझ्या Oh, I खाटावर. couldn't go in the front all these days. आणि मी समोर नाही जाऊ शकलो त्या तळापर्यंत. Oh, I couldn't take and do everything. I couldn't go and jump into the pool. आणि मी आतापर्यंत त्या तळ्यामध्ये उडी नाही घालू शकलो. You know what he is telling? आणि तो काय म्हणत आहे तुम्हाला माहिती आहे का? यीशु मसीह आप मदद करो पहला जंप करने के लिए. आणि तो देवाला म्हणत आहे येशू तू माझी मदत कर की मी त्या तळ्यामध्ये उडी घालू. You know many times like what we do. आणि माहिती आहे का बहुतेक वेळा Oh, आपण काय सिखा
सिखाओ परमेश्वर कैसे प्रार्थना करना है, कैसे वो स्पेशल प्रार्थना कैसे करना है हम चमत्कार मिलने के लिए. आणि आपण परमेश्वराला म्हणतो की देवा मला ती प्रार्थना शिकव जी चमत्कार करण्यासाठी. 21 दिन करना है क्या 40 दिन उपवास, आप दिखाए परमेश्वर. 21 दिवसाचा उपवास करायचा आहे की 40 दिवसाचा उपवास करायचा आहे, परमेश्वरा मला शिकव. आप दिखाए मेरे को, आणि मला दाखव परमेश्वर. मेरे को नहीं कर पा रहे. मी नाही करू शकत वो आहे. स्पेशल प्रार्थना को मेरे को सिखाओ कैसे बोलना है. आणि ती स्पेशल प्रार्थना मला शिकव देवा कशी करायची आहे. अरे बाबा, आज आपका प्रार्थना के लिए परमेश्वर इधर नहीं, इज नॉट वेटिंग फॉर योर प्रेयर्स दिस इवनिंग. आणि तो तुमच्या प्रार्थनेसाठी नाही थांबलेला आहे. शब्द है था, परमेश्वर का सवाल है था कि तेरे को चंगाई चाहिए क्या नहीं, डू यू वांट टू बी वेल, दैट वाज द क्वेश्चन. परमेश्वराचा प्रश्न फक्त एवढाच होता की तुला बरं व्हायचंय की नाही. हाँ बोलना ना बोलना वो तो चाहिए, वो दैट वाज द थिंग नीडेड देयर. तर हो बोलायचं होतं नाही तर नाही बोलायचं. But he was telling, I couldn't wake up, I couldn't jump, nothing is happening. पण तो इथं म्हणत आहे की मी उठू नाही शकलो, मी उडी नाही घालू शकलो. But eighth verse, please. पण 8व्या वचनात आपण बघू. येशू त्यास म्हणाला, Yes. आपली बात सुरू ठेव. Oh, amen, hallelujah. यीशु मसीह ये नहीं बोल रहे कि तेरे को मैं उठा के लेके जाने वाला हूँ. आणि येशू ख्रिस्त असा नाही बोलला की मी तुला उचलून घेऊन चाललो. यीशु मसीह ये नहीं बोल रहे कि तेरे को सिखाने वाला हूँ 21 दिन कैसे प्रार्थना करना आणि है. येशू ख्रिस्त असा नाही बोलला की मी तुला आता शिकवतो की 21 दिवस कशी प्रार्थना करायची. यीशु मसीह बोल रहे हैं, उठ खड़े हो जाइए मेरे नाम में. आणि येशू ख्रिस्त फक्त एवढा म्हटलं उठ आणि उभं राहा. Today that Jesus is here this evening आणि आज तो येशू इथं उपस्थित and आहे. in front of your problems, आणि तुमच्या प्रॉब्लेम्सच्या समोर in front of your sickness, आणि तुमच्या आजारांच्या समोर in front of your weakness. आणि तुमच्या सर्व दुखण्याच्या समोर. God is not teaching how to deal the problems. आणि देव तुम्हाला असं नाही शिकवत आहे की तुम्ही ते जे त्रास आहे त्याला कसं सहन करा. God is telling you, I will pluck out the problem from you. आणि देव म्हणत आहे की ते जे त्रास आहे मी उखाडून आज काढतो. यीशु मसीह इधर नहीं है, आपको प्रॉब्लम को कैसे हैंडल करना है ना वो सिखाने के लिए नहीं है यीशु मसीह इधर. आपका प्रॉब्लम्स को परमेश्वर आपके जीवन में दिखाने वाला है. आमेन, हालेलुया. आई होप यू आर रिसीविंग द वर्ड दिस इवनिंग. कदाचित तुम्ही आज हे वचन स्वीकार करत असाल. Don't sit here for teaching Jesus how you can deal this problem. आणि इथं अशासाठी नका बसू की तुम्ही येशू ख्रिस्त तुम्हाला शिकवेल की तुम्ही हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करा. बहुत बार वही प्रॉब्लम है हमारे जीवन में. आपल्या आयुष्यामध्ये खूप वेळा असं त्रास असतो. हमारा प्रॉब्लम्स को हम सॉल्व करने के लिए कोशिश करते हैं. आपल्या त्रासांना आपण काढण्याचा प्रयत्न करतो. Oh, that is not what gospel has taught us. आणि सुसमाचार आपल्याला असं नाही शिकवत. The word of God says, देवाचं वचन असं सांगतं, cast all your burdens to him. तुमचे सर्व ओझे माझ्यावर टाकून You द्या. know what is casting? तुम्हाला माहिती आहे का टाकून देणं म्हणजे काय असतं? Casting is something you can see in while fishing. आणि तुम्ही जेव्हा मासे धरता तेव्हा तुम्ही जे टाकून देण्याचं जे कृत्य वो आहे, चीज उधर देख सकते हैं. हम देख सकते हैं वो नेट को ऐसे फेंकते ना पानी में. आणि जसं ते मासे धरणारे लोक ते जी जाळी असते त्याला फेकतात. वो ऐसे नहीं करते. ते असे नाही फेकत. Did you ever saw fishermen throwing the net like this? आणि तुम्ही कधी पाहिलेलं आहे का मासे धरणाऱ्यांना फक्त The असं? fisherman try to throw the best he can. आणि जो मासे धरणारा व्यक्ती असतो तो त्याचं सर्वात चांगलं ताकदने प्रयत्न करतो की मी ते जाळं फेकू. With all his power, he throw the net far as possible. आणि त्याच्या सर्व ताकदीने तो प्रयत्न करतो की मी जितके दूर होऊ शकेल ती जाळी फेकू. And that is the word God used there. Cast your burdens to me. आणि ते शब्द इथे देव यूज करत आहे की तुमचे जे सर्व त्रास आहेत ते माझ्यावर टाकून द्या. Cast it to me. Throw it to me. माझ्याकडे ते फेकून द्या. How a fisherman throw his net so fast. जसं तो मासे धरणारा व्यक्ती ती जाळी फेकतो Same way, throw your problems to me. तसेच तुमचे ओझे सुद्धा परमेश्वराकडे टाकून द्या. Because I am there to carry you. आणि कारण की मी इथं आहे तुमची काळजी घेण्यासाठी. Hallelujah. Today I want to tell you, don't be like that man who worried about how to raise up and jump into the pool. आणि तुम्ही आज त्या व्यक्तीसारखे नका बनू ज्याला हे टेन्शन होतं की मी कसा उठू आणि त्या तळ्यामध्ये जाऊ. Don't be like that man who want to try himself to solve the problems. आणि त्या व्यक्तीसारखं नका बनू ज्याला स्वतः प्रयत्न करायचा आहे स्वतःची
consultant for your problem. आणि तो फक्त एक सल्लागार नाही आहे तुमच्या त्रासाचा. He is not just some expert, ज्ञान देने वाला नहीं है इधर यीशु मसीह. वो यीशु मसीह नहीं है इधर. आणि तो फक्त ज्ञान देणारा तज्ञ व्यक्ती नाही आहे. हमारा प्रॉब्लम को निकालने वाला है यीशु मसीह. आमेन. तो आपल्या त्रासाचा काढणार Today आहे. there is a God this evening in front of you. He is your Father. आणि आज इथे कसं परमेश्वर उपस्थित आहे तुमच्या समोर, जो तुमचा पिता आहे. He is there to take away all the problems of your life. आणि तो आज इथं आहे तुमच्या सर्व त्रासांना काढून घेण्यासाठी. Do not fight with your problems anymore. आणि तुम्ही तुमच्या त्रासांची भांडण नका करू. खुद लड़ाई करना वाला चीज को आप बंद कर लो आज से. तुम्ही स्वतः त्याच्यासोबत भांडणं सोडून टाका आजपासून. Now give the problems in the hands of Jesus. आणि आता तुम्ही हे जे त्रास आहे ते येशू ख्रिस्ताच्या हातात देऊन And द्या. that Jesus is asking you all this evening. आणि आज तो येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना विचारत Do आहे. you want to well? Do you want to be well? आणि तुम्हाला आज बरं व्हायचं आहे कितने का? लोगों को, how many of you want that this evening? आणि किती लोकांना तो पाहिजे आजच्यासाठी? कितने वो लोग हाथ उठाने वाले उनको मिलने वाले हैं आज. आणि किती लोकांना हात उचलते त्यांना भेटणार क्योंकि आहे. हम ऐसे नहीं कि हम उठने नहीं पा रहे, जंप नहीं पा रहे, ऐसे व्यक्ति है नहीं हम. यीशु मसीह किसको चंगाई चाहिए बोलता है ना, हम बोलने वाले हाँ परमेश्वर मेरे को चाहिए आज. आणि आपण ते व्यक्ती नाही आहे जे उठू नाही शकत आहे किंवा चालू नाही शकत आहे. आपण ते व्यक्ती आहे की येशू ख्रिस्त जेव्हा विचारतो की कोणाला आरोग्य पाहिजे, आपण म्हणतो की हो पिता मला पाहिजे. हम वो रोना धोना वाला नहीं है. हम we gonna tell Jesus, yes Lord, if you are ready, I am ready to receive that miracle. आणि this आपण हे evening. रडणं करणारे व्यक्ती नाही आहोत. आपण परमेश्वराला असं म्हणणार आहे की देवा तू समजा द्यायला तयार आहे, तर मी ते घ्यायला तयार आहे. Then Jesus said, आणि मग येशू म्हटला, take up your bed आणि येशूने म्हटलं तुझी खाट उचल and walk right now. आणि चालता हो. And then the 11th, 12th verse, आणि मग 12वं वचन, sorry, 9th verse. 9वं वचन, लगेच तो मनुष्य बरा झाला. तो आपली पाच उचलून चालू लागला. तो दिवस मोठा दिवस होता. Oh, hallelujah. He didn't just raise up now. आणि आता तो इथून फक्त उठला नाहीये, खुद बेड को भी उठा के लेके जा तो रहे हैं. स्वतःची खाट पण उचलून घेऊन चालला. Today I want to tell you something. आणि आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू सिर्फ द्या. आज छोटा चंगाई नहीं. फक्त छोटा मोठा चमत्कार Today आरोग्य नाही. God will take away all your problems. आणि आज देव तुमच्या सर्व त्रासांना घेऊन येणार आहे. हम कैसे बेड को रोल करते ना, आणि आपण जसं आपला बिछाना घडी करतो, हम पहले बेड को उठाने के पहले हम रोल करते हैं. आणि आपण आपला बिछाना उचलण्याच्या पहिले त्याला घडी करतो. आज ऐसे ही परमेश्वर आपका प्रॉब्लम्स को रोल करके लेके जाने वाला आणि है. आज परमेश्वर He is gonna roll up and he gonna take away your problems this evening in the name of Jesus. आज तो तुमच्या सर्व त्रासांची घडी घेऊन घालून इथून घेऊन जाणार आहे. You know, if that bed would have been there, आणि तुम्हाला माहिती का, समजा तो बिछाना तिथं असता, do you remember why Jesus said, take your bed and walk? आणि तुम्हाला माहिती का येशू असं का बोलला की तुझी खाट उचल आणि चालता. He could have just told, walk and go. आणि तो असं म्हणू शकला असता की तू उठ आणि तू चालता हो. You know why he said, take your bed and walk? आणि तुम्हाला माहिती का की त्याने स्वतःची खाट का उचलली. If he would have just walked and went away, आणि तो समजा फक्त चालून इथून निघून गेला and if his असता, bed would have been there, आणि त्याची खाट तिथंच पडलेली असती, people would have told, लोकांनी म्हटलं असतं हाँ ऐसे एक व्यक्ति था. असा एक व्यक्ती होता. Oh, there was a person like this. आणि इथं असा एक व्यक्ती होता. Mr. Cancer, Mrs. Cancer, Mr. Diabetes, Mrs. Diabetes. You know हमको नाम रखते ना, ये डायबिटीज वाले, ये कैंसर वाले, ये टीबी वाले, ये घर वाले, घर में प्रॉब्लम्स है. You see people tag us with our problems. आणि बहुतेक वेळा लोक आपल्याला नावं देतात, आपल्याला एक नवीन नाव देतात की ह्याला असा प्रॉब्लेम आहे, त्याला तसा प्रॉब्लेम. वो झूठे हैं, वो पापी है. आणि ते खोटारडे आहे आणि ते पाप करणारे You see लोक आहेत. people tag us with the weakness we have. आणि लोक आपल्याला नाव देतात आपल्या सर्व कमजोरींना बघून. If that bed would have been there, आणि समजा ती खाट तिथेच पडली असती, people would have still recognized him. लोकांनी कदाचित त्याला ओळखलं असतं. हाँ तू अभी उठ के चल रहा है बट हाँ तेरे पास था ये प्रॉब्लम. तू आता उठून चालू राहिला पण तुझ्याकडे असा Correct. त्रास होता. कितने बार वो बेड को लोग देखने वाले, उतनी बार वो बंदा का याद आएगा. आणि जितक्यांदा लोक ते खाट बघतील तितक्यांदा लोकांना त्या व्यक्तीची But you आठवण know what Jesus told? पण येशूने काय म्हटलं तुम्हाला माहिती आहे? I will make you to take even your bed and walk away. आणि मी तुम्हाला तुमची खाट पण उचलून इथून चालता हो. Means there won't be even a trace that you have a problem. आणि म्हणजेच की असा एक निशाणी पण नाही राहून
चंगाई नहीं मिलने वाला है, आपको चंगाई के साथ परमेश्वर आपका पूरा प्रॉब्लम्स का ट्रेस को क्लियर करने वाले हैं. He gonna wipe away the trace of your आणि problems. आज फक्त तुम्हाला आरोग्य नाही भेटणार आहे, पण परमेश्वर सर्व प्रकारचे निशाणी सुद्धा मिटवून Yes, He is gonna remove it in the name of Jesus. असं काढून टाकणार आहे वो येशूच्या बेड को परमेश्वर उठाने के लिए बोला, क्योंकि कल कोई भी नहीं आके उधर बेड नहीं देख सकते. आमेन. किसी को याद भी नहीं आएगा कि ये बंदा उधर था. God is tracing away. God is clearing the problems. आणि देव त्या सर्व प्रॉब्लेम्सला साफ करून टाकत आहे. Your days of miracle has arrived from today in the name of आणि Jesus. तुमचे जे चमत्काराचे दिवस होते ते आलेले आहेत येशूच्या. आपका बीमार लोग भूल जाते हैं. They will forget your sickness even. आणि तुमचे आजार लोक विसरून जाणार आहेत. God will forget even your weakness from today. आणि तुमचे सर्व कमतरता येशू विसरून जाणार आहेत. आज आपका बेड को चंगाई के साथ तुम उठाने लेके जाने वाले हैं. Amen. God is going to change your identity. देव तुमची ओळखच बदलणार. आज परमेश्वर आपको आइडेंटिटी को बदलने वाला है. देव आज तुमची ओळख बदलणार आहे. Today you are going to be a miracle carrier in the name of आणि Jesus. तुम्ही चमत्कार घेऊन जाणारी व्यक्ती बनार येशूच्या And that's why Jesus said, आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो take your bed तुमची खाट and उचला walk now in the name of आणि Jesus. चालता हो येशूच्या नावात. आज आपको परमेश्वर चंगाई भी देने वाला है, और ये चंगाई के ये बीमार की वजह से आपको एक नाम मिला ना, वो भी परमेश्वर हटाने वाला है आपका जीवन में. आमेन. हालेलुया. No more you will be explained as a weak person. आणि आतापासून कोणी तुम्हाला एक कमजोर किंवा आजारी व्यक्ती म्हणून नाही ओळखणार. And God is going to change that from your life. आणि देव ती परिस्थिती तुमच्या आयुष्यातून आज से बदलणार. आपको देखने का समय लोग बोलने वाले हैं, ये चमत्कार है. आणि आजपासून जेव्हा लोक तुमच्याकडे बघतील त्या लोक म्हणतील की हा चमत्कार आहे. They're not going to say this is diabetes. They're not going to say this is cancer. They will say this is a miracle man. This is a miracle person. आणि आता लोक तुम्हाला बघून असं नाही म्हणतील की ह्याला डायबिटीज आहे किंवा ह्याला कॅन्सर आहे, पण ते लोक असं म्हणतील की अरे हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या आयुष्यात चमत्कार झाला. आपका चमत्कार के साथ आपका आइडेंटिटी भी बदलने वाला है यीशु मसीह के तुमच्या नाम से. चमत्कारासोबत तुमची ओळख सुद्धा बदलणार आहे. Oh, that is the speciality of Jesus, my dear आणि people. अशी येशू ख्रिस्ताची खासियत आहे. He heals us. तो आपल्याला बरं He करतो. transforms us. तो आपलं आयुष्य बदलून And He टाकतो. will change our identity in the name of Jesus. आणि तो आपली ओळख सुद्धा बदलून टाकतो येशूच्या नावात. Amen. Hallelujah. So this moment, आणि मग आता या क्षणी the word has spoken already to you. जे वचन आहे ते तुमच्याशी बोलून And झालेलं this आहे. is the time of miracle in your life. आणि आता तुमच्या आयुष्यामध्ये चमत्काराचा वेळ आहे. कितने लोगों को चमत्कार मिलने के लिए आणि तैयार किती है? लोकांना चमत्कार, किती लोक तयार आहेत चमत्कार Today घेण्यासाठी? Jesus is asking the same question. आणि आज येशू ख्रिस्त तेच प्रश्न तुम्हाला सुद्धा Do you विचारतात want to be well? की तुम्हाला बरं व्हायचं आहे का? आपको क्या है? बरं व्हायचं आहे. बरं व्हायचं आहे क्या? Tell, are you going to, do you want the healing in your life? आणि तुम्हाला आरोग्य पाहिजे का I तुमच्या tell you, if आयुष्यात? you are ready to say, yes Lord, I need my healing. आणि समजा तुम्ही असं म्हणण्यासाठी तयार असाल की कोई हो, भी परमेश्वर, प्रश्न के साथ आप इधर आया है, वो प्रश्न को आज परमेश्वर बंद करने वाला है यीशु आणि मसीह के ज्या नाम से. प्रश्नांसोबत तुम्ही आज इथं आलेले आहात ते प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त काढून Today टाकणार He आहेत. is going to change the problem in your life. आणि तुमच्या सर्व आयुष्याचे त्रास येशू ख्रिस्त बदलून टाकणार आहे. Let us going to raise up this आणि evening. आता आपण सर्व आपल्या पायावर उभं राहू. I'm telling you, today is the day of healing in your आणि life. मला तुम्हाला सांगू द्या की आज आरोग्याचा दिवस आहे तुमच्या आयुष्यात. Today's word is going to become a reality in your life in the name of आजचं Jesus. जे वचन आहे ते तुमच्या आयुष्यामध्ये सत्य होणार आहे. कल नहीं, आज आपको चंगाई और आपका बेड को आप उठा के लेके जाने वाले हैं. उद्या नाही, पण तुम्ही आज तुमची खाट उचला. Let's all raise up our voice and praise. Thank Jesus.